तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स. एसटी महामंडळाच्या बसला अपघात, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले. अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य, 35 वर्षीय तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. किरण सामंतांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते आग्रही, कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर सुरू आहे पोस्ट वॉर. आणि रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालय जयसिंगपूरला हलवण्यास नागरिकांचा विरोध, मनोरुग्णालयाबाहेर नागरिकांनी केला निषेध. पाहुयात सविस्तर वृत्त. खेड तालुक्यात एसटी महामंडळाच्या बसला अपघात झालाय. तालुक्यातील तिसंगी एसटी बस रस्त्याच्या कडेला कलंडल्यानं हा अपघात झाला. एसटी बसमधील 20 प्रवासी थोडक्यात बचावलेत. सुरक्षित असल्याची माहिती एसटी महामंडळानं दिली आहे. गेल्या महिन्याभरातला हा दुसरा एसटीचा अपघात आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून अपघाताचा पंचनामा सुरू आहे. रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यामध्ये एका 12 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात त्या मुलीच्या आईनं पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्या 35 वर्षीय तरुणाविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण म्हणजेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर पोलीस ठाणे हद्दीमधील मुंबई गोवा महामार्गावर दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांच्या रत्नागिरी जिल्हा पोलीस दलानं मुसक्या आवळल्यात. ही घटना 18 मे रोजी दुपारी 3:15 ते 3:30 वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर घडली होती. 2 तरुणांनी चोरीची दुचाकी घेऊन मध्येच अडवून हातातील अंगठी हिसकावून घेत बनावट बंदूक पिस्तलचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला होता. दोघेही दरोडेखोर पाचलमार्गे अणुस्कुरा घाटाकडे जंगलमय भागात पसार झाले होते. या घटनेची माहिती मिळताच स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. ते आरोपी ज्या जंगलात लपले होते त्या परिसरातील येरडव आणि पांगरी गावातील ग्रामस्थांनी देखील पोलिसांना मदत केली. तरुणाला लुटणाऱ्या 2 दरोडेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मुसक्या आवळलेले ते 2 दरोडेखोर यांच्यावर राज्यात अन्य ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. गुन्ह्यातील वापरण्यात आलेली लायटर, पिस्टल, मोटरसायकल असे एकूण 2 लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींच्या विरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राजापूर यांच्याकडे मुदतीत दोषारोपपत्र पाठवण्यात आले होते. तसेच गुन्ह्यातील साक्षीदार, पंच आणि तपासी अधिकारी यांच्या न्यायालयात साक्षी होऊन गुन्ह्यातील आरोपी अजय माणिक घेडगे आणि दीपक श्रीमंदिलकर यांच्या विरुद्ध सबळ पुरावा निर्माण झाल्यानं न्यायालयाने आरोपींना 16 ऑक्टोबर 2024 रोजी 2 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक रत्नागिरी धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि अंमलदार तसेच ग्रामस्थ यांनी केली आहे. रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालय जयसिंगपूर येथे हलवण्यात येत असल्याच्या विरोधात रत्नागिरीतील नागरिकांतर्फे प्रादेशिक मनोरुग्णालयाबाहेर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी ॲडव्होकेट अश्विनी आगाशे, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आरते, ॲल्युमिनियम प्रकल्प बाधित संघटनेचे राजेंद्र आयरे यांच्यासह अनेक रत्नागिरीकर उपस्थित होते. रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालय हे 5 जिल्ह्यांसाठी असून त्याची स्थापना 1886 साली झाली आहे. या रुग्णालयाला 138 वर्ष पूर्ण झाली आहेत. या मनोरुग्णालयाचं काम अतिशय कौतुकास्पद असून संपूर्ण महाराष्ट्रातील ते सुसज्ज असं एकमेव मनोरुग्णालय आहे. हे मनोरुग्णालय एकूण 14 एकर अशा विस्तीर्ण जागेत पसरलं असून 7 एकर जागेला ग्रीन झोन आहे आणि 7 एकर जागेत बांधकाम आहे. या मनोरुग्णालयातील स्टाफ प्रशिक्षित असून डॉक्टर देखील खूप चांगले आहेत. मनोरुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या मनाचा विचार करून इथला स्टाफ त्यांना उत्तम सेवा देतो, त्यांची काळजी घेत असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे. रत्नागिरी जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालय हे साधारणपणे 138 वर्षांपासून इथे स्थापन झालेले ब्रिटिशकालीन मनोरुग्णालय आहे. या रुग्णालयात
अनेक रुग्ण लाभ घेत आहेत, त्याच्या सेवेचा लाभ घेत आहेत. इथे केस पेपर काढले जातात, रुग्णांना गोळ्या दिल्या जातात, रुग्णांवर उपचार केले जातात आणि बऱ्याचदा रस्त्यावर आपल्याला दिसतात की काही लोकांना सोडलेलं असतं त्यांच्या घरच्या लोकांनी आणि ते फिरत असतात. मग त्या रुग्णांनाही हे रुग्णालय आसरा देतं. असं हे सुसज्ज रुग्णालय आहे, त्याला चांगली परंपरा आहे आणि असं असताना 14 एकर जागेत हे रुग्णालय बसलेलं आहे. त्यातल्या 7 एकर जागेमध्ये ग्रीन झोन आहे आणि 7 एकर जागेमध्ये बांधकाम आहे. असं हे सुसज्ज रुग्णालय हटवण्याचा आणि कोल्हापूरमधल्या जयसिंगपूरमध्ये नेण्याचा घाट काही लोकांनी घातलेला आहे. आता 14 एकर जागेमध्ये जे रुग्णालय आहे ते हलवायचं आणि इथे काहीतरी नवीन आणायचं हे आम्हाला नागरिकांना काही पटत नाही आहे. आणि मुख्य म्हणजे आमचा विरोध याच्यासाठी आहे की एखादी गोष्ट नवीन करताना त्याचा जनतेवर काय परिणाम होणार आहे, त्या जनतेला उपयोगी आहेत की नाही, त्याच्यासाठी अन्य पायाभूत सुविधा आपल्याकडे आहेत की नाही, ह्या गोष्टींचा विचार करूनच एखादा नवीन प्रकल्प आणायचा असतो किंवा भव्य दिव्य काम हे ज्या नेत्यांना करायचं आहे ते आणायचं असतं. पण ते लोकांचा विचार करत नाहीत. आता हे मेंटल हॉस्पिटल पूर्णपणे हलवणार आहेत. माहितीच्या अधिकारात आम्ही तसे कागदही घेतलेले आहेत. मग त्यांनी ह्यापूर्वी लोकांना विश्वासात घेतलं होतं का? त्यांची मतं जाणून घेतली होती का? मग हे जे रस्त्यावर सोडलेले रुग्ण असतात त्यांना कुठे ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता आपलं ठरवून हा प्लॉट मोठा 14 एकरचा कशात घालायचा असं आमचं पूर्ण म्हणणं आहे आणि आम्ही त्या संदर्भात कागदपत्रे गोळा केलेलं आहे आणि म्हणून आमचा निषेध आहे. हे मेंटल हॉस्पिटल इथेच राहायला पाहिजे. तर रत्नागिरी शहरानजीक कोकण नगर येथे दिनांक 11 ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेवरून समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करणे तसेच कोणत्याही प्रकारे धार्मिक तेढ किंवा गैरसमज वाढू नये. सोशल मीडियावर काही चुकीच्या पोस्ट आणि व्हिडिओ वारंवार जाणीवपूर्वक व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे समाजात वाद निर्माण होण्याचा धोका निर्माण होण्याचा संभव आहे. मात्र यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि समाजात शांतता, सुव्यवस्था आणि एकोपा अबाधित राहावा. तसेच नेमक्या घडलेल्या प्रकाराची स्पष्टता समाजासमोर येऊन चुकीच्या प्रचाराला आळा बसावा या संदर्भात कोकण नगर परिसरातील मुस्लिम बांधवांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केलं. या पत्रकार परिषदेला मुफ्ती तौफिक सारंग, मुक्तसीर साखरकर, माजी नगरसेवक मूसा काझी, इलियास खोपेकर, रफिक मेमन, मौलाना इलियास बगदादी, सईद मुकादम आदि उपस्थित होते. इस टाइम पे भी, यानी मैं पहले इस टाइम का बताता हूँ, इस टाइम पे भी जो वहाँ पर वीडियो सबके पास है, उस वीडियो में भी आप देख सकते हैं कि कुछ लोगों ने ठीक है नारे ज़रूर लगाए, लेकिन कुछ लोग वहीं पर लोगों को रोक रहे थे, कह रहे थे बस करो बस करो. तो जब हुआ तब भी रोक रहे थे. अगली बार भी कभी ऐसा न हो इसकी पूरी कोशिश करेंगे, पूरी प्रार्थना करेंगे कि इस तरह का कोई भी वाकया कहीं पर भी नहीं होना चाहिए. यह हमारी कोशिश रहेगी. कोकण नगर में वैसे ही सब लोग साथ में ही रहते हैं, जैसे इसमें भी उल्लेख किया हुआ है कि चाहे नवरात्रि का उत्सव हो या कोई भी चीज़ें हो, सारी चीज़ें वहाँ पर एक साथ हम लोग मनाते हैं. मेन उद्देश्य बस ये है कि ये सब वाद विवाद खत्म होना चाहिए, नहीं रहना चाहिए और ऐसा वापस कभी भी नहीं होना चाहिए. ये हमारे सबकी कोशिश रहना चाहिए. बस ये हमारा मेन उद्देश्य. काल मध्यरात्री परशुराम घाट येथील संरक्षण भिंत पूर्णच कोसळून परशुराम घाट रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला देखील तडे गेलेत. काँक्रीटच्या खालील भराव हा वाहून गेल्यानं काँक्रीटला तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. वाहतुकीसाठी एक लेन चालू असून पुढील अनिश्चित काळासाठी वाहून गेलेला संरक्षक भिंतीकडील मार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. परशुराम घाट वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक असल्याच्या प्रतिक्रिया वाहन चालकांमधून उमटत आहेत. परशुराम घाटातील भूस्खलन, दरडीचा धोका आणि आता संरक्षण भिंत पूर्णपणे पडून गेल्यानं संपूर्ण घाटालाच धोका निर्माण झाला की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना. 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर वॉशिंग मशीन, AC सह इतर 101 भेटवस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त. मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 9270 28 43 23 आणि 77 41 08 93 15. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी आज कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याबाबत मोठं विधान केलंय. विधानसभेसाठी जागांचा निर्णय जयंत पाटील घेतील. जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. जयंत पाटील पक्षाचे अध्यक्ष आहेत असं पवार यांनी यावेळी म्हटलंय. शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्याबाबत हे मोठं वक्तव्य केलंय. पक्षाचे अध्यक्ष त्यांनी सांगताना हे म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष होते. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे थोरले बंधू किरण सामंत सध्या चांगलेच चर्चेत आहेत. किरण सामंत राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे इच्छुक उमेदवार असून सामंत सध्याच्या घडीला राजापूर विधानसभा मतदारसंघात ठाण मांडून बसलेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यकर्त्यांमधून सोशल मीडियावर जोरदार पोस्ट वॉर सुरू आहे. विठ्ठलाचा वारकरी, विधानसभेचा मानकरी, अंधेरा हटेगा, सूरज निकलेगा अशा आशयांच्या पोस्ट चांगल्याच व्हायरल होत आहेत. किरण सामंतांच्या उमेदवारीविषयी आता स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळतोय. विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि आज विठ्ठलाचा वारकरी आणि विधानसभेचा मानकरी या आशयाचे पोस्टर्स आज सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत, स्टेटस ठेवले जात आहेत आणि त्यातून आम्हाला अतिशय आनंद आहे की किरण सामंत साहेबांसारखं नेतृत्व लांजा राजापूर विधानसभा क्षेत्रासाठी आज मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं एक नवीन चेहरा आणि काम करण्याची एक धडाडी आणि अतिशय कणखर असं नेतृत्व आमच्यासमोर येणार आहे. त्यामुळं सगळेच कार्यकर्ते अतिशय जोमानं कामाला लागलेले आहेत. आता खऱ्या अर्थानं ती भाकरी परतली जाणार आहे आणि या विधानसभेसाठी लांजा राजापूर या मतदारसंघातून सगळेच कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागलेले आहेत आणि यावेळेला महायुतीचे उमेदवार म्हणून किरण सामंत साहेब हे आमदार म्हणून निवडून येणारच आहे. यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते अतिशय जोमानं काम करणार आहोत. विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळते. राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून अंतर्गत संघर्ष पाहायला मिळतोय. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड आणि उभाटा सेनेचे आमदार राजन साळवी हे दोघेही या जागेसाठी आग्रही असल्यानं राजापूर विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडीत अद्याप एकमत झालेलं नाही असं दिसून येत आहे. कुठल्याही परिस्थितीत ही जागा काँग्रेसच लढवणार यासाठी स्थानिक कार्यकर्ते देखील आक्रमक झालेत. रायगड श्रीवर्धन मतदारसंघात शिंदे गटानं दावा केल्यानंतर महायुतीमध्ये आघाडीची बिघाडी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर काल शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन श्रीवर्धन मतदारसंघ लढवण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत असं जाहीर केलं आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकजण प्रत्येकाची तयारी असते, लढण्याची तयारी करून ठेवतात काही लोक लढण्याची. पण शेवटी महायुतीतून जे ठरेल, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याला सगळे पक्ष आणि सगळे कार्यकर्ते बांधलेले राहतील असं मला तरी वाटतंय. आता वैयक्तिक कोण काय घेऊन बोलत असतील तर ते तितकंसं काय राजकीयदृष्ट्या त्याला काय फार महत्त्व देण्याचा गरज नसतं. कारण शेवटी पक्षश्रेष्ठींचा निर्णय हा या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सर्वांना मान्य करावा लागेल. त्याच्यामध्ये कोणाला काय त्याच्यामध्ये सुट्टी नाही. त्याच्यामुळं जे वरती आता आपले तिन्ही नेते आहेत, मग फडणवीस साहेब असतील, शिंदे असतील,
आमचे अजितदादा असतील, हे जर ठरवतील, तो निर्णय घेतील, त्या निर्णयाप्रमाणे सगळेच कार्यकर्त्यांना आम्हाला वागावं लागेल. आता प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी ते मत प्रदर्शित केलं. राज्यातील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 191 पेण विधानसभा मतदारसंघात 3,06,060 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये नवमतदारांची संख्या ही 39,000 इतकी आहे. लोकसभा निवडणुकीवेळी मतदानादरम्यान मतदान केंद्रांवर झालेली गर्दी दूर करण्यासाठी आता पेण शहरात 4 आणि रोहा तालुक्यात 1 असे 5 नवीन मतदार केंद्र निर्माण करण्यात आले. त्यामुळे एकूण 380 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबरला प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया संपन्न होणार आहे. त्यासाठी 2000 अधिकारी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन निवडणूक अधिकारी प्रवीण पवार यांनी केले आहे. मतदान जनजागृतीसाठी देखील विविध उपक्रमांवर भर देण्यात येणार असून यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी प्रवीण पवार यांनी दिली आहे. ज्यावेळी प्रेस झाली, आचारसंहिता लागू झालेली आहे आणि एकंदरीत कार्यक्रम जर पाहिला तर पहिली जी निवडणुकीची अधिसूचना असते ती अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी निर्गमित होईल आणि 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्याला नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अनुषंगानं आपण राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्यांना तसे भरता येतील या संदर्भात त्यांना माहिती दिली आहे. पण आपल्याही माध्यमातून जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत एक माहिती पोहोचावी म्हणून आज ही पत्रकार परिषद बैठक बोलवायचं नियोजन केलेलं आहे. तर 22 तारखेला सकाळी 11 वाजता फॉर्म 1च्या स्वरूपात जी अधिसूचना आहे तर ही आमच्या कार्यालयात निर्गमित करण्यात येईल. सर्व नामनिर्देशन पत्र 22 ते 29 या ऑक्टोबर या कालावधीमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेमध्ये ती स्वीकारली जाते. याच कार्यालयात या चेंबरला जिथं आपण बसला आहात आणि सुट्टीचे दिवस त्याच्यामध्ये वगळण्यात येतील. याच्यामध्ये सुट्टीचा म्हणजे शनिवार आणि रविवार ही सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे त्या 2 दिवशी आपल्याला नामनिर्देशन पत्र स्वीकारता येणार नाही. म्हणजे की 26 आणि 27 ऑक्टोबर या बाजूला हे वगळून 22 पासून ते 19 पर्यंत कधीही नामनिर्देशन पत्र 11 ते 3 या वेळेत दाखल करू शकतो. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण. मे गांधी क्लॉथ स्टोअर्स, मे गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन्स घेऊन येत आहे दसरा दिवाळी निमित्त भरघोस सूट. नवीन स्टॉक उपलब्ध. शूटिंग, शर्टिंग, साडी, ड्रेस मटेरियल, होजिअरी, बेडशीट, चादर तर अत्याधुनिक पद्धतीच्या नाविन्यपूर्ण साड्या. बनारस, चंद्रकोर पैठणी, कलकत्ता, लिनन, कॉटन सिल्क आणि विविध डिझायनर साड्या. तर गांधी क्रिएशन्स मध्ये शर्ट्स, पॅन्ट्स, टी शर्ट्स, जीन्स, सूट्स, शेरवानी, जॅकेट्स, ट्रॅक पॅन्ट, ट्राउझर्स, बेल्ट्स, वॉलेट्स या सर्व गोष्टी उपलब्ध. आमचा पत्ता बाजारपेठ, खेड. विश्रांतीनंतर प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सध्या महाराष्ट्रभर राज ठाकरे यांच्यावर आधारित 1 नंबर या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी मनसेमार्फत या चित्रपटाचे मोफत शो आयोजित केले जातात. त्याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मनसेच्या वतीनं 1 नंबर या चित्रपटाच्या मोफत शोचे आयोजन करण्यात आले होते. मनसेच्या रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील मनसे यांच्या नेतृत्वाखाली पेण मनसेचे युवा नेते रुपेश पाटील आणि पेण शहर अध्यक्ष सुदेश संसारे यांच्या पुढाकाराने प्रेक्षकांसाठी मोरेश्वर चित्रमंदिर येथे हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला. यावेळी प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. नवनिर्माण सेनेतर्फे आपल्याला या ठिकाणी हा जो चित्रपट आहे 1 नंबर चित्रपटाचं नाव आहे, तो चित्रपट आपल्याला या ठिकाणी मोफत ठेवलाय. त्याचं कारण एवढंच आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची जी मागणी होती की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे आणि तो मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि तो खरोखरच केंद्र शासनाचं राज्य शासनाचं या ठिकाणी आभार मानत असताना सन्मान राजसाहेब ठाकरेंनी सांगितलं की जो हा चित्रपट आहे 1 नंबर तो सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला आहे आणि तो सर्वत्र त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मार्फत
मोफत चित्रपट दाखवला जातोय. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य मंत्रालय आणि कृष्णमामा महाजन प्रतिष्ठान कोळथरे यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली सांस्कृतिक महोत्सवाचे 14 आणि 15 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील सर विश्वेश्वरय्या सभागृहात मोठ्या उत्साहात सांस्कृतिक महोत्सव संपन्न झाला. या महोत्सवामध्ये अनेक तालुका मर्यादित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामधील भजन स्पर्धेत श्री दत्तसेवक भजन मंडळ पाडले या मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. जुनी भजनी परंपरा असलेले पाडले गाव, परंतु मध्यंतरी भजन सेवा खंडित झाली असताना बुवा जीवन वसंत गुहागरकर यांनी भजन सम्राट कैलासवासी सुधीर बुवा मयेकर यांच्याकडे भजनाचे धडे घेऊन आपले बंद पडलेले भजन मंडळ पुनरुज्जीवित केले. तसेच त्यांना गावातील माणसांचा मोठा पाठिंबा लाभला आणि त्यांच्याच साथीने आज त्यांनी तालुका स्तरावरील स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून आपल्या गावाचे नाव तालुक्यात उज्ज्वल केले. भजनाला पखवाज साथ पखवाज विशारद सुदर्शन बुरबांडकर आणि तबला साथ मधुकर काणेकर यांनी केली. तसेच प्रशांत मयेकर, वसंत गुहागरकर, महेश तवसाळकर, काशीराम झाडेकर सर, वैभव बाईत, दिनेश मोहिते, तन्मय राळे यांनी सुश्राव्य कोरस साथ दिली. यावेळी उपस्थित कलाकारांनी आपल्या कलेने उपस्थितांचे भरभरून मनोरंजन केले आणि या कार्यक्रमाची रंगत वाढवली. अतिशय उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.